हाय हॅलो मैत्रिणीनं, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. व्हिडिओची सुरुवात आता होईल. व्हिडिओची सुरुवात आता होईल. तर चला, मी अलका मोमेटे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता हे आलेत ना, पाहुणे आलेत. पाहुणे कोणी नाही, घरचेच इथं. माझी जाऊ आली आहे, माझ्या पाठची लहानी. ते कावडीच्या दर्शनासाठी आले तर इकडं आले. ते सकाळी व्हिडिओ करल म्हणलं, ते गेले चिरकुटच्या बालाजीला. त्याच्यामुळे मला काही करणं झालं नाही. आता करते. तर पाहुणे कोणी नाही, आपल्या घरचेच इथं. ही जाऊ आहे, तुम्हाला तर माहितीच आहे बघा ताईनं. आता नवीन ताई जे जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगते. बहीण बी आहे आणि जाऊ बी आहे. ही पुतणी छकुली, हे आमचा मुंजा बोलवा का? हाय, इकडे काका हे आमचे ते कावडीच्या दर्शनाला आलेत सगळे. तर इकडे आलते, सकाळीच व्हिडिओ करायचा होता, पण देवाला गेले चिरकुटच्या बालाजीला, त्याच्यामुळे राहायला करायचा. या आईस्क्रीम खायला सगळे आमच्या पाहुणे निघालीत बी बघा. म्हणलं तर राहीन तर छकुलीमुळे जास्त मला फोर्स करता येईल नाही तिला, नाहीतर म्हणलं असतं नाही म्हणून. आमचंच कॅन्सल होत होतं छकुली नसती तर. हो ना, तसंच होतं ते लेकरांमुळे कुठे जातात. आता आम्हाला आता दोघं गेलो असतो तर सिंगापूरला, ते लेकरं सोडून तर सगळ्याला घेऊन जायचं म्हणून पैसे बाय बाय. तर हाय हॅलो ताईंना, 2 दिवसाचा व्हिडिओ येते तुम्हाला. जसं की सांगितलं, माझी जाऊ आली होती. रात्री गेले, करमला नाही. आलेच होते किती, एक दिवस बी नाही त्यांचा, अर्धा दिवस तर की नाही बघा. ते चिरकुटच्या बालाजीला, इथं नवसाला पावणारा बालाजी म्हणजे तर तिथं गेले. त्यांना तिथं योगायोगाने गेले, पण झालं दर्शन. असं मंदिर बंद होते बघा 12ला ताईंनो. पण काल सोमवार असल्यामुळे त्यांचं नशीब चांगलं की ते 1 वाजेपर्यंत मंदिर होतं उघडं. तसं ते 12ला पोहोचले होते, पण असं जर एरवी असलं असतं तर 12ला बंद झालं असतं ना मंदिर. ते 12ला पोहोचले, त्यांचं 12:30 पावणे 1 पर्यंत दर्शन झालं. 1 वाजेपर्यंतच मंदिर उघडं होतं. नंतर काय होतं, 4ला उघडतं येते मंदिर. 4 ते 8 पर्यंत काहीतरी असं असते. पण रात्रीचा टाईम माहीत नाही आपल्याला, खूप म्हणजे खूप लांब आहे. त्याच्यामुळं आम्ही सहसा तर म्हणजे दिवसात जातो, संध्याकाळी जात नाही आहेत. कारण आपल्याला येण्याचा ते मेळ लागत नाही, लांब म्हणजे भरपूर लांब आहे. 10ला गेलं तर 3 वाजले यायला त्यांना, पण दर्शन झालं त्यांचं. आणि बघा की काल आले परवा दिवशी आले आंटीकडे, 1 दिवसच थांबले. इथं आले आपल्याकडे 1 दिवस बी नाही. इथं तर सकाळी तिकडूनच नाश्ते करून आले, इथं आले. सकाळून व्हिडिओ करा म्हणलं, आले तर त्यांची जायचीच एवढी गडबड. मी म्हणलं म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं 12ला बंद होईल म्हणलं मंदिर. बाई एवढं लांबून आलेले येतं आणि इतक्या लांब अजून इथून चाललेत. तर म्हणलं अगोदर जाऊनच या तुम्ही, बघू नंतर मग. तर तिला होता सोमवार, बहीण पण आहे आणि जाऊ पण आहे. डबल नात आहे, मावस सख्खी मावस बहीण सख्खी जाऊ या माझ्या पाठची आहे. तर मग म्हणलं तुम्ही जाऊन या अगोदर. तिला होता सोमवार. मग ते बाकीचे आमचे देर आणि आमचा मुंजा छकुली तिकडून आंटीकडून इडली खाऊन आले ते, नाश्ता वगैरे. तर तिनं काय म्हणली की आम्ही आल्याच जेवतो, ही जेवतील म्हणली. तिनं काय फराळ वगैरे चिप्स खाल्ले म्हणली, काय माहीत नव्हतं. तर मग आले 3 वाजता बघा. आल्याच्या नंतर एवढ्या उन्हात आले होते ना, थोडा वेळ बसले. मग तिनं उपवास सोडला. उन्हातून आल्या बी म्हणजे कसं जीव वाटत नाही ना आपल्याला. तरी पण म्हणलं आता भुका लागल्या होत्या सगळ्यांना, जेवा म्हणलं. मग ते आता त्यांचं जेवायचं, आपलं कुठं व्हिडिओचं मध्येच मांडावं म्हणून म्हणलं आता जाऊ द्या, थोडंसं थांबावंच. एकदा जेवण बिवण करून झालं की निवांत थोडंसं 5-6 वाजता ऊन बी कमी होते त्या टायमाला. नंतर मग रात्रीचा व्हिडिओ काढता येईल. तर थोडंसंच केलं बघा. आज झोपले सगळे मग जेवण करून, कारण खूप ऊन होतं आणि उशीर पण एवढा झाला होता ना ताईंनो. त्याच्यामुळे म्हणलं आता जाऊ द्या, सगळे आणि थकून गेलेले होते सगळे. तर कुठं आपल्या व्हिडिओचं मांडावं म्हणलं मध्ये. नंतर एकदा फ्रेश झाले का जायच्या टाईमला राहा म्हणलं. तिला छकुलीला सुट्ट्या नव्हत्या, तिचं कॉलेज असतं या लातूरला असते तिनं शिकायला.
तर तिला नव्हत्या सुट्ट्या. आता झालं आजच्या दिवस आहे वाटतं सुट्टी, किंवा आज संध्याकाळी जाईल मग तिनं. तर म्हणलं ये नंतर सुट्ट्या लागल्यास आता काय करते काय माहिती आहे. आपल्या पिल्लूबरोबरच आहे, पुरींला एकमेकीच्या नादानं राहा वाटतं या वाटतंय. पण आजकाल कसं झालं आहे, मुलांना सुट्ट्याच नाही येत नव्हता येणं. तर त्याच्यामुळं तिनं काय आता बघते म्हणली मावशी, जर झालं येणं जर झालं ना तर येईल म्हणली. असल्या सुट्ट्या तर आता सुट्ट्याच आहेत की नाही लेकराला काय माहिती. पण म्हणलं तिला असल्या सुट्ट्या तर ये छकुली, उन्हाळ्याचं आता राहत्याला दोघीजणी. आता पिल्लूला बी सुट्ट्या लागल्या तर तिच्याबरोबरचीच आहे ना. ती ऑक्टोबरमधली आहे, जुळे आहेत ते मुंजान ते ट्विन्स आहेत. तर ते ऑक्टोबरमधले ते आहेत, नोव्हेंबरमधली आपली पिल्लू. एकच महिन्याचा फरक आहे, बरोबर तिचं आहे जवळपास शिक्षणाला ते बी सगळं. तर म्हणलं सोबतच्या आहे, जरा सोबत असलं की एक्शनच्या असल्याच राहते. आता ये म्हणलं तिनं, आता काय करते काय माहीत मावशी, सुट्ट्या असल्या तर येते म्हणली ये म्हणलं. तर चला ताई ना, आता 2 दिवसाचा व्हिडिओ आहे, समजून घ्या थोडंसं. तर बघा कसा वाटतंय व्हिडिओ. जाताना बी लगेच गेले, करमलं नाही पुन्हा ते गेल्यास मग त्यांना जेवण उशिरा झाल्यामुळे मग खिचडीच दे म्हणले. आमचे देर म्हणले खिचडीच द्या निसती म्हणले. आणि तिला मग शाबुदाण्याची नगच म्हणलेली, मला टाकून देते ते गेल्यास, पण घेऊन जाय बाई. मग हसू लागली, पुन्हा दिली मग थोडंसं दही ते दिलं. कसं आहे 12ला आली बघा रात्री गाडी, दिलं म्हणून बरं झालं की नाही. मग भूक लागते, 3 वाजता जेवलेला असते माणूस. तर घेऊन गेली मग 12ला आली. मग सकाळी 9 वाजता गेले, 9 वाजता फोन आला आता आलात म्हणली. त्या गाडीचं कसं आहे, कधी कधी लवकर आली तर सोडलं तर 5ला सुटती परळीला, नाही तर अशी 9-10 वाजे येते. तर 9-9:15 गेले वाटतं बहुतेक त्यांनी घरी. तर चांगलं व्यवस्थित गेले, चांगलं झालं. तर ताईंनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आमची कशी वाटली फॅमिली, माझी जाऊ वगैरे कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर चला ह्या व्हिडिओचा इथं चेंज करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.